ज्ञान, कला आणि बुद्धीची देवी सरस्वतीच्या आराधनेचा उत्सव म्हणजेच माघ शुक्ल पंचमीला वसंत पंचमीचा सण साजरा केला जातो। या दिवशी ज्ञान, कला आणि बुद्धीची देवी सरस्वतीची पूजा केली जाते। वसंत ऋतूच्या आगमनाच्या निसर्गात नवचैतन्य येते आणि याच काळात हा सण साजरा केला जातो। वीणा, पाणी, शारदा, हंसवाहिनी अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सरस्वती देवीचा आराधनेचा दिवस वसंत पंचमी हा वसंत ऋतूच्या स्वागताचा आणि नवीन सुरुवात करण्याचा प्रतीक आहे। वीणावादनी असे देखील म्हणतात। देवी सरस्वतीच्या वीणातून निघणारी मधुर संगीतांमुळे जगातील संजीवनींना वीणाची शक्ती मिळाली आहे असे देखील म्हटलं जातं। वसंत पंचमी हा सण दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो। या दिवशी ज्ञान, कला आणि विद्येची देवी सरस्वतीची पूजा केली जाते। यंदा 2025 मध्ये वसंत पंचमी 2 फेब्रुवारी म्हणजेच उद्या आपल्याला सर्वांना साजरी करायची आहे। 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:14 वसंत पंचमी ही सुरू होणार असून 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:53 पर्यंत सरस्वती पूजन केलं जाणार आहे। पूजनाचा जो शुभ वेळ आहे तर तो 2 फेब्रुवारी सकाळी 7:09 ते दुपारी 12:35 पर्यंत असणार आहे। पिवळे त्याचबरोबर पांढरे वस्त्र तुम्ही या दिवशी घालू शकतात। पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून पूजा सुरू करावी। उजव्या हाताने देवी सरस्वतीला पांढरे चंदन आणि पांढरे फुले अर्पण करावे। प्रसाद म्हणून साखर, दही, लवंग अर्पण कराव्या। केसर मिसळलेली खीर अर्पण करणे चांगले राहील आणि त्यानंतर सरस्वतीचा जो मूळ मंत्र आहे ओम ऐं सरस्वते नमः या मंत्राचा जप करावा। वसंत पंचमी हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो। देवी सरस्वती आपल्याला कला, ज्ञान आणि संगीत आणि बुद्धी प्रदान करत असते। आपल्या जीवनामध्ये नवीन कार्य, शिक्षण आणि कला क्षेत्रात आपली प्रगती व्हावी त्यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीचं पूजन केलं जातं आणि या वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांवरती देवी सरस्वतीची कृपा ही आपल्या मुलांवरती असावी, मुलींवरती असावी। त्यासाठीच उद्या रविवारी वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे मुलांचे सर्व विघ्न, दोष, अडचणी, संकटे संपेल, त्यांची अभ्यासात प्रगती होईल, नोकरीत त्यांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका। वसंत पंचमीच्या दिवशी आपण देवी सरस्वतीचं पूजन का करत असतो? कारण आपल्याला आपल्या मुलांना बुद्धीची, ज्ञान आणि कलेची खूप गरज असते। कारण ह्या गोष्टी जर आपल्याकडे असेल, देवी सरस्वती जर आपल्याकडे असेल तर आपल्याकडे आपोआपच पैसा, सत्ता, वर्चस्व येत असतं। त्यामुळे देवी सरस्वतीचं पूजन करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळेच प्रत्येक आईला असं वाटतं की माझ्या मुलांना सुद्धा बुद्धी, ज्ञान आणि कला या प्रत्येक क्षेत्रामध्ये तो पारंगत असला पाहिजे। पण काय होतं, कधी कधी आपण मुलं जे आहेत तर ते खूप अभ्यास करतात, खूप शिक्षण घेतात, उच्च प्रतीचं शिक्षण घेतात, पण तरीही त्यांना पाहिजे तसा फायदा होत नाही। त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकटे, विघ्न, दोष, अडचणी चालूच असतात किंवा अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही। पेपरसाठी गेले तर जे काही अभ्यास केलेले असेल ते सर्व मुलं विसरून जात असतात। खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही मनाजोगती नोकरी मिळत नाही। त्याचबरोबर त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा असेल तर त्या इच्छा त्यांच्या पूर्ण होत नाही। अशा या ज्या काही सर्व समस्यांना प्रत्येक आई वडील जे आहे तर ते सामोरे जात असतात। त्यामुळेच उद्या प्रत्येक आईने हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची आपण माहिती घेऊया। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय सरस्वती लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपल्या मुलांवरती माता सरस्वतीची भरभरून कृपा होईल। हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता। दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता। अगदी तुम्ही सकाळीही केला, संध्याकाळीही केला, दुपारीही केला तरीही चालेल। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 2 वस्तू लागणार आहे आणि ह्या 2 वस्तूंपासूनच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। यामुळे मुलांना कधीच बुद्धीची कमतरता भासणार नाही। जर असं वाटत असेल की मुलं
खूप अभ्यास करतात पण तरीही त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही। त्यांच्या जीवनामध्ये सतत अडचणी आणि संकटे हे चालूच असेल। किंवा कधी कधी काय होतं बघा, मुलं खूप हट्टीपणा चिडचिडपणा करत असतात, मुलं ऐकत नाही, मोठ्यांचं ऐकत नाही, मोठ्यांनाही मागे फिरून बोलत असतात। किंवा मग बघा असं म्हणतात ना की जर मुलांना नजर लागली तर मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा वाढत असतो, त्यांच्यावरती असणारे आजारपण जे आहेत तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतात। त्यासाठीच मुलांच्या जीवनातील हे जे काही सर्व दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी उद्या रविवारी वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। कितीही वर्षाचा मुलगा किंवा मुलगी असू द्या तरी त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। आता हा जो उपाय आहे तर तो करण्यासाठी आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे आणि त्या उतार्यापासनं तो उतारा आपल्या मुलांवरनं उतरवून आपल्याला मुलांवरनं ओवाळून तो फेकून द्यायचा आहे, जेणेकरून त्यांची जी काही नजर आहे तर निघून जाईल। जर कोणाची वाईट नजर लागलेली असेल तर ती निघून जाईल। घरातील व्यक्तींची म्हणजेच आई वडिलांची देखील कधीतरी मुलांना नजर लागत असते, त्यामुळेच आपल्याला हे उपाय खूप करण्याची गरज असते। तर आता हा उपाय करण्यासाठी काही वस्तू घ्यायच्या आहेत। त्यामध्ये सर्वात पहिली जी वस्तू घ्यायची आहे, आता ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या एखाद्या प्लेटमध्ये किंवा तुमच्याकडे एखादं भांडं असेल तर त्या भांड्यामध्ये तुम्ही हे वस्तू ज्या आहेत तर त्या एकत्र करायच्या आहेत। त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू जी आहे तर ती म्हणजे तेजपत्ता, ज्याला आपण तमालपत्र असे म्हणत असतो, आणि आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत। ज्या 5 लवंगा असतात तर त्या अखंड फुलवाल्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। हे सर्व फक्त 2च साहित्य आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर हिरव्या कलरचा पेन तुम्हाला घ्यायचा आहे आणि हिरव्या कलरचा पेन घेतल्यानंतर तुम्हाला त्यावरती लिहायचं आहे मुलांची प्रगती। अशा पद्धतीने लिहिलं मुलांची प्रगती, त्यानंतर त्या ज्या 5 लवंगा आपण घेतलेल्या आहे तर त्या पानावरती ठेवायच्या आहेत आणि हे जे पान आहे तर ते मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला 7 वेळेस उतरवायचं आहे, डोक्याकडनं पायाकडे खाली, आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे माझ्या मुलांचे जे काही दोष आहेत तर ते निघून गेलेले आहे, त्यांच्या जीवनातील सर्व नजरबाधा नजर दोष निघून गेलेले आहे। आता बघा, लग्नासंबंधित जर मुलांच्या तुम्ही करत असेल तर मुलांचे लग्न असं लिहा, त्यांच्या अभ्यासासंबंधित करीत असाल तर मुलांची प्रगती, मुलांच्या नोकरी संबंधित करत असाल तर मुलांची नोकरी, असं तुम्हाला त्यावरती लिहायचं आहे। अशा पद्धतीने मुलांची जी काही तुमची इच्छा असेल त्या इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायची आहे। नंतर काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये तुम्हाला कापूर जो असतो तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर ह्या ज्या दोन्ही वस्तू आपण मुलांच्या डोक्यावर उतरवलेल्या आहे तर ह्या वस्तू तुम्हाला त्या कापूर सोबत ज्या आहेत तर त्या जाळून टाकायच्या आहे। आता या दोन्ही वस्तू जळाल्या की त्यानंतर त्याची जी राख खाली उरते तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे। हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजातून बाहेर यायचं आहे आणि मोकळ्या जागेमध्ये आल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये टेरेसवरती वगैरे तिथे आल्यानंतर डोळे बंद करायचे आहे। जी काही इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहिलेली होती ती इच्छा परत तुम्हाला व्यक्त करायची आहे की माझ्या मुलांची प्रगती होऊ द्या, आणि ही जी राख आहे तर ती ब्रह्मांडामध्ये तुम्हाला एक फुंकर मारून उडवायची आहे, उधळून द्यायची आहे। अशा पद्धतीने हा अगदी साधा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे। तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा जो अनुभव आहे तर तो येईल। मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे दूर होतील। झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।